नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील नवीन गोष्ट सांगणार आहे। गोष्ट एका आईची आणि मुलाची आहे। आईने किचन मधून आवाज दिला, बाळा इकडे ये आणि या चहा तुझ्या पप्पांना आणि आजोबांना नेऊन दे। मुलानं कप उचलला आणि तो आजोबांकडे घेऊन गेला। तेवढ्यात आईचा पुन्हा आवाज आला, ए बाळा, तो कप पप्पांचा आहे, तो आजोबांना देऊ नको। लहानगा मुलगा त्याला प्रश्न पडला की अरे चहाच आहे कपात आणि मग हा पप्पांचा आणि तो आजोबांचा असं काय? मग तो पुन्हा किचन मध्ये आईजवळ गेला आणि आईला विचारलं, अगं आई, त्या कपात चहाच होता, मग आजोबांचा काय पप्पांचा काय? तेव्हा त्या आईने सांगितलं, अरे आजोबांना हा तुटका कप द्यायचा आहे, त्यांचे हात थरथर थरथर कापतात, त्यांच्याकडनं कप फुटतो आणि मग सारखेच नवीन कप काय लागायचे आपण, त्याच्यामुळे तुटल्याच कपातनं तू आजोबांना चहा नेऊन द्यायचा, हे शिकून घे। मुलांना ऐकलं आईचं, तुटक्या कपामध्ये आजोबांना चहा दिला, चांगल्या कपामध्ये त्याच्या वडिलांना चहा दिला। 2, 4, 8 दिवस गेले आणि अचानक त्या आईला जाणवलं की किचन मधून तो तुटका कप गायब आहे। तिनं घरभर सगळं शोधलं, सगळीकडे कप शोधला, कुठेच कप सापडला नाही। एक दिवस तो मुलगा शाळेत गेलेला असताना त्याची अभ्यासाची खोली त्याची आई आवरत होती आणि वही पुस्तकांच्या कप्प्यामध्ये अचानक तो तुटका कप त्या कागदामध्ये गुंडाळून ठेवलेला तिला दिसला। तिचा रागाचा पारा वर गेला, अरे इतके दिवस मी हे कप शोधते आणि याने हा इथे लपवून ठेवलाय म्हणत संध्याकाळी ती त्याच्या शाळेतून घरी येण्याची वाट पाहायला लागली। संध्याकाळी तो मुलगा जसा शाळेतून आला तशी ही म्हटली, का रे, तो कप का लपवून ठेवला होता तू? मी घरभर सगळा कप शोधत होते आणि तू कप तुझ्या वही पुस्तकांच्या कप्प्यामध्ये नेऊन ठेवला। त्यावेळेस त्या मुलानं उत्तर दिलं ना, ते फार भयानक होतं। त्या मुलानं उत्तर दिलं की आई, आता जसे आजोबा म्हातारे आहेत तसे काही वर्षांनी तुम्हीही म्हातारे व्हाल। कदाचित तुमचेही हात थरथर कापतील, तुमच्याही हातून माझ्या घरामध्ये कप आणि बशा फुटतील, तेव्हा तुम्हाला देण्यासाठी मला तुटका कप लागेल आणि म्हणून आई तुझ्यासाठी तो तुटका कप मी सांभाळून ठेवलाय। त्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। नकळतपणे आपण काय वागतोय याची जाणीव तिला झाली। गोष्ट इथेच संपते। मला या गोष्टीच्या माध्यमातून इतकंच सांगायचं आहे की आपण नकळतपणे आपल्या कृतीतून आपल्या मुलांना काय संस्कार देतोय हे फार महत्वाचं आहे। लहान मुलं सहज आपल्या आई वडील कसे वागतात त्यातनं बराच गोष्टींचा बोध घेत असतात आणि तसंच वागण्याचा प्रयत्न करत असतात। मग तुम्ही चांगले वागत असू द्या, नाहीतर वाईट। संपली ही गोष्ट। तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकायच्या असतील तर मला नक्की सांगा। धन्यवाद।